स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे आणि त्यावेळीस हर घर तिरंगा असा एक नारा पंतप्रधानांनी दिला. अपेक्षेप्रमाणे त्याच्यावरती परत टीकेची झोड उठली. आता गेल्या 2014 पासून सातत्यानं असं घडले की कुठलीही गोष्ट पंतप्रधान मोदींनी जाहीर केली की त्याच्या विरोधामध्ये ओरड करण्याची पण एक आता काय म्हणूया परंपरा म्हणा, कुलधर्म कुलाचार म्हणा, विरोधकांनी सुरू केलेला आहे. कुठलीही घोषणा असो, ती घोषणा केल्याच्या नंतर ती समजून न घेता, तिच्यातला आशय लक्षात न घेता किंवा कुठल्या निमित्तानं ती केलेली आहे, मग आपल्याला विरोध करायला काही औचित्य आहे का, हे काहीच लक्षात न घेता एक पद्धतीची ओरड करायची आहे. म्हणजे आता खरं तर हे एक नित्य नेमानं जसं काही एखादं म्हणलं ना कुलधर्म कुलाचार जातो तसं घडलेलं आहे. मोदी काहीतरी जाहीर करणार, त्याच्यावरती विरोध होणार, विरोधक त्याचा वाटेल तितका चिरफाड त्याची करत बसणार आणि काही काळाच्या नंतर तो मुद्दा पूर्णपणे बाजूला निघून जाणार. आम्ही वारंवार हा मुद्दा मांडत आलेलो होतो. कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची कशी कमतरता आहे, इंजेक्शनचं कसं, लसीचं कसं, गंगा में लाशें तैर रही है, तुम्ही हे वारंवार ऐकलं असेल आणि प्रत्यक्षामध्ये हे सगळं नियंत्रणात आणलं गेलं. फार मोठ्या प्रमाणातलं लसीकरण भारतामध्ये झालं. त्याला खूप मोठ्या प्रमाणात फक्त केवळ केंद्र सरकारच नाही, स्थानिक सरकार, अगदी विरोधी पक्षांची सरकारं सुद्धा, नावाला जरी विरोधी पक्ष असला तरी काम करणारी जी सगळी यंत्रणा असते तीच असते. या सगळ्यांनी मिळून भारत देशाच्या ह्या 130-35 कोटी लोकांनी अतिशय ठामपणे ह्या संकटाचा सामना करून दाखवला. किंवा त्याच्यानंतर सेंट्रल विस्टाचं प्रकरण असो, जी नवीन इमारत बनती आहे संसद भवनाची, पेगाससचं प्रकरण असो, CA-NRCचा असो, प्रत्येक विषयावर, कृषी कायदे असो, 370 असो, तुमच्या असं लक्षात येईल की विशिष्ट काळामध्ये त्याच्यावरती काहीतरी आरडाओरडा करायचा. किंवा नोटबंदी असो, अजूनही त्या नोटबंदीच्या नावानं शिव्या घालणार आहे. याच काळामध्ये ऑनलाईन बँकिंगची जी एक व्यवस्था आली आणि त्याच्यावर टीका करणारे आता सगळ्यात जास्तीत जास्त त्याचा उपयोग ते करतायत. किंवा ज्यांचं नाव घेत होते ते सर्वसामान्य लोक पण आता त्याचा उपयोग जास्त प्रमाणात करतात. याच पद्धतीनं आता हर घर तिरंगा या विषयावरती टीका सुरू झालेली. याच्यातले 2 मुद्दे आहेत टीकाकारांची. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय गल्लोगल्लीन घरोघरी करायला लागलात, हे इतक्या नाटकं करायची काय गरज आहे, असा जसा एक भाग आहे. दुसरा एक भाग असा आहे की ज्यांना राहायला घरच नाही आणि त्यांना तुम्ही तिरंगा कसं काय लावायला सांगाल. वास्तविक पाहता घरकुल योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या गेली. घरोघर जे शौचालय जे बांधल्या गेली, त्याच्यानंतर स्वयंपाकाचा गॅस दिला गेला किती मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे ते धूर आणि चूल आणि बाकीचं सगळं प्रदूषण ते कसं वाचलं, असे कितीतरी गोष्टी, जनधन खाते कशी उघडल्या गेली, हे सगळे आकडेवारी म्हणजे हे एक मोदी सरकार काम करते म्हणून विसरा. म्हणून मी परत उल्लेख करतो की हे सगळं यंत्रणा जी असते केंद्राची आणि राज्याची, त्याच्यातल्या कितीतरी ठिकाणी म्हणजे जवळपास अर्ध्याच्या ठिकाणं ही भाजपेतर सरकारची आहेत. याही ठिकाणी ते विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्याही ठिकाणी या सगळ्या योजना ज्या पद्धतीने राबवल्या गेल्या, ज्याची सगळी आकडेवारी आता उपलब्ध आहे. मग टीका करणारे टीका काय करत होते? हर घर तिरंगा म्हणत असताना काही लोकांना राहायला घर नाही, तुम्ही म्हणता अगदी 100% बरोबर आहे. लोकांना घर द्यायला पाहिजे, अगदी बरोबर आहे. प्रत्येक घरामध्ये वीज पोहोचली पाहिजे, प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी म्हणजे साधं जे पाणी आहे प्रदूषित झालेलं असतं किंवा गढूळ झालेलं असतं, त्या सगळ्या पाण्याचं शुद्धीकरण करून पोर्टेबल वापर, पेयजल असा जो शब्द आहे की त्याच्यासाठी ते सगळ्यांच्या घरोघरी पोहोचलं पाहिजे, ह्याच्यात काहीच वाद नाही. पण हे करत असताना उत्सवप्रियता ही जी आपली गोष्ट आहे, 75 वर्ष झालेले स्वातंत्र्याला, त्या निमित्तानं प्रत्येक घरावरती जर आपण तिरंगा जर फडकवणार असू तर लोक उत्स्फूर्ततेने तयार असतील. ह्यापूर्वी जर तुम्ही बघितलं की जसं काय टाळ्या वाजवान, हे वाजवान, मेणबत्त्या पेटवानं काय होणार आहे असं म्हणून टीका करणारे हे विसरतात. सामाजिक पातळीवरती समूह मन म्हणून सगळ्यांनी मिळून एखादी गोष्ट केली, हे व्हायला हवं. ते तसं झालं तर लोकांची मानसिकता जी आहे ती आपल्याला म्हणजे मनोबल उंचावतं. आपल्याकडं अशी पद्धत आहे, जुन्याही काळामध्ये आहे. दुष्काळ पडलेला आहे, अशा वेळी एखाद्या महादेवाच्या मंदिरामध्ये गाभाऱ्या तो बंद करून पाण्याखाली त्याच्यात ओतलं जातं आणि ह्याच्यातून प्रत्यक्ष पाऊस
महादेव पाण्यामध्ये बुडवल्यानं भेटतो का, तर नाही, हे वैज्ञानिकदृष्ट्या कोणालाही कळतं. पण समूहाची मानसिकता जर राखायची असेल तर अशा काही कृती ह्या कराव्या लागतात. त्याच पद्धतीने 130-35 करोडचा हा जो देश आहे, इतक्या लोकांची मानसिकता चांगली ठेवायची असेल तर त्या समूह मनामध्ये काही एक गोष्टी काय सकारात्मक पद्धतीनं व्हाव्यात म्हणून कराव्या लागतात. त्याच्यातलाच एक भाग म्हणजे हे घर घर तिरंगा. आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरे करायची जी पद्धत आहे, 75 जे म्हणतो आपण, एरवी सुद्धा एखाद्या व्यक्तीची आपण 75 करतो, संस्थेची 75 केली जाते, अमृत महोत्सव साजरा केला जातो. म्हणजे 25ला रौप्य महोत्सव, 50ला सुवर्ण महोत्सव, 60ला आपल्याकडे हीरक महोत्सव असा शब्द आहे, आणि त्याच्यानंतर आता 75ला अमृत महोत्सव. असे एरवी जे वैयक्तिक पातळीवरती, संस्थात्मक पातळीवरती आपण साजरे करतो, देशाच्या पातळीवरती सुद्धा आता हा अमृत महोत्सव किती चांगल्या पद्धतीनं साजरा करता येऊ शकेल. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं आयोजन केलं जात आहे. त्याच्यातला एक भाग म्हणजे घर घर तिरंगा. आणि त्याच्यातून दुसरा एक अप्रत्यक्षरित्या घडणारी गोष्ट अशी आहे की खादी ग्रामोद्योगला मोठ्या प्रमाणामध्ये हे काम भेटणार आहे. म्हणजे आज त्या उद्योगाला चालना देण्याचं सुद्धा एक काम नकळतपणे जर ह्याच्यातून होत असेल तर आपण हे करायला काय हरकत आहे. म्हणजे टीकाकार हे विसरून चाललेले आहेत की त्या टीकेला फारसा कुठला अर्थ नाही. ती टीका तुम्ही का करताय. आणि त्याच्यातून होतं असं की मग अशी कुठल्याही गोष्टीवरती अनाठायी टीका केल्यामुळे खरंच एखादा गंभीर विषय जेव्हा विरोधक घेऊन येतील तेव्हा त्याच्याकडे लोकांचं लक्ष जाणार नाही. अनाठायी टीका नावाची जी गोष्ट आहे ना, की तुम्ही वारंवार हे विरोधच करतात, त्याच्यामुळे खरंच उद्या एखादी महत्त्वाची त्रुटी राहून गेली शासनाकडून, सत्ताधाऱ्यांकडून, किंवा त्यांची काही चूक होत असेल आणि जर विरोधक तेव्हा टीका करत असतील तर तेव्हा हे नेहमीच ओरडत राहतात, त्यांच्या टीकेला काही अर्थ नाही. जर अशी मानसिकता झाली तर ते उलट देशासाठी धोकादायक आहे, किंवा ते देशासाठी चुकूनही नाही, भलं नाही. त्याच्यामुळे भरघर तिरंगा ह्याच्यावरती टीका करण्याच्या पेक्षा, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, ज्या काश्मीरमध्ये जिथून हा वाद सुरू झाला ते काश्मीरमध्ये 370 हटल्याच्या नंतर तिरंगा लाल चौकामध्ये कसा फडकणार, खून की नदिया बहेगी असं वाक्य महबूबा मुफ्ती यांनी सांगितलं होतं. किंवा तिरंगा इथे काय, त्याला कांदा देणारं पण कोणी राहणार नाही. आपल्याकडं अंत्ययात्रेच्या वेळेस खांदा देणं असं म्हणतात. इतके घाणेरडे शब्द महबूबा मुफ्ती यांनी वापरले होते. आज त्याच काश्मीरमध्ये आधीपेक्षा तुलनेनं कितीतरी शांतता पसरलेली आहे. प्रत्यक्ष तिथं राहणाऱ्या हिंदूंवरती अत्याचार झाले, नंतरही झाले, ही गोष्ट खरी. आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केलेला होता. पण आज पर्यटनाच्या नावाखाली ज्या पद्धतीने फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे 4 महिने प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उलाढाल झाली. भारतातल्या इतर प्रांतातल्या लोकांनी, परदेशातल्या लोकांनी काश्मीरला भेट देऊन आपली काश्मीरशी अशा पद्धतीनं नाळ कशी जोडलेली आहे आणि तिथला सगळा जो भूभाग आहे तो आम्हाला कसा प्रिय आहे हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं. आता ही त्या ठिकाणचे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये हा तिरंगा लावायला तयार आहेत. हे लक्षात घ्या की तुम्ही तिथलं जे मानस आहे सर्वसामान्य लोकांचं, ते भारत विरोधी नाही. तेही लोक तिरंगा लावायला तयार आहेत. फक्त हे जे नेते आहेत, महबूबा मुफ्ती सारखे, फारुख अब्दुल्ला असो, उमर अब्दुल्ला असो, हे आगीमध्ये विनाकारण तेल टाकण्याचं काम करतात. आणि याचा परिणाम आपल्याला असा दिसतो की बरं, माध्यमं सुद्धा काय करतात की विशिष्ट भागच उचलायचा विरोधकांचा. याला कशासाठी विरोध आहे हे पहिले खरं तर माध्यमांनी त्यांना विचारायला पाहिजे. सर्वसामान्य जनतेसमोर येऊन तुम्ही जेव्हा विरोध करता आहात तिरंगा, घर घर तिरंगा योजनेला, तो कशासाठी करता आहात हे नीट मुद्देसूद पद्धतीनं त्यांच्याकडून विश्लेषण आलं पाहिजे आणि पत्रकारांनी पण ते विचारलं पाहिजे. दुर्दैवाने होतं असं की फक्त भडक स्वरूपातल्या या बातम्या दिल्या जातात. वास्तविक ही घोषणा झाल्याच्या नंतर कितीतरी लोकांनी आपल्या आस्थापना असो, छोटी दुकानं असो, छोटे व्यवसाय असो, शाळांमधून तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, त्याच्यानंतर महाराष्ट्र दिन, किंवा आमच्या मराठवाड्यामध्ये 17 सप्टेंबर हैदराबाद मुक्ती दिन, ह्या सगळ्या गोष्टी साजऱ्या केल्या जातातच. त्याच्यामुळे शाळांमध्ये आणि इतर ठिकाणी झेंडावंदनं आणि झेंडा आणि ते सगळीची तिची तर सवय आहेच आहे. पण घर घर तिरंगा म्हणत असताना लोकांनी उत्स्फूर्तपणे ह्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केलेली आधीच आहे.
तसे फोटो समाज माध्यमांवरती सुद्धा स्वतःचे तिरंगाच्या सोबत काढलेले आहेत. ह्याला विरोध करणारे हे तशा अर्थाने निरर्थक पद्धतीने, आणि त्याला काय म्हणतो नॉन इश्यू असा जो शब्द आहे, काहीच म्हणजे महत्त्वाचे विषय राहिले बाजूला आणि दुसऱ्याच गोष्टीची तुम्ही चर्चा करतायत. सर्वसामान्य लोक घर घर तिरंगा ह्याच्या बाबतीमध्ये अतिशय उत्सुक आहेत, अतिशय सकारात्मक आहेत. 9 ऑगस्टचा ऑगस्ट क्रांती दिन आणि आता 15 ऑगस्टचं या सगळ्या कालखंडामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये याला पाठिंबा दिलेला आहे. विरोध करणारे पूर्णपणे निसंदर्भ ठरले आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद.